डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी एकत्र भूमिका घेतल्यामुळे पाथर्डीत जल्लोष झालाय। नाईक चौकामध्ये ठाकरे पक्षातील शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि जोरदार घोषणांनी परिसर दणाणून टाकला। उद्धव आणि राज साहेबांचा विजय असो, मराठीचा जय जयकार असावा अशा घोषणाही दिल्या गेल्या। तर शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झालाय। यावेळी भगवान दराडे, सचिन नागपुरे, नवनाथ चव्हाण, नंदकुमार डाळिंबकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दोन्ही बंधू, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे जे आज काही महाराष्ट्राचं भवितव्य आणि भविष्य होतं ते खऱ्या अर्थाने आज साकार होतंय। आज कितीतरी वर्षाची जी इच्छा होती शिवसैनिकाची की दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रावर भगवा झेंडा फडकावा, अशी जी शिवसैनिकामध्ये आतापर्यंत जी तळमळ होती, जी जिज्ञासा होती, ती यामुळे संपन्न झालेली आहे। आणि या ठिकाणी पाथर्डी तालुक्यामध्ये सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी सामील झालेत आणि या ठिकाणी सामील होऊन हा आनंद उत्सव साजरा केला। आज 5 तारखेला उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचा विजयोत्सव मेळावा सुरू आहे आता, आणि त्यांना दुजोरा किंवा त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व पाथर्डी तालुक्यातील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे त्यांना सपोर्ट म्हणून या ठिकाणी पाथर्डीत फटाकडे वाजवून आनंदोत्सव विजयोत्सव साजरा करीत आहोत। आज आम्हाला खऱ्या अर्थाने असा आनंद झालाय की दोन्ही भाऊ एकत्र मिळून झालेत, त्याच्यामुळं मराठी भाषेने त्या दोन भावांना एकत्रित केल्याचा मोठा आनंद आज पाथर्डी तालुक्यामध्ये आहे आणि त्याचा तो आनंद उत्सव आहे। आज 5 जुलै महाराष्ट्रात जे भाजप सरकारने जे हिंदी भाषेचं सक्ती केलं होतं, त्यासाठी माननीय आमचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र येऊन यांनी 7 तारखेचं मोठं आंदोलन छेडलं होतं। त्या आंदोलनाला भेऊन त्या भाजपच्या सरकारने तो जी आर मागे घेतला आणि मराठी भाषा सक्ती केली, त्याच्याबद्दल आज आमचा मुंबईमध्ये मोठा विजय मोर्चा काढलेला आहे, विजय मिरवणूक, विजय मोर्चा। तरी आम्ही तालुक्यातून, खेडेगावातून, शहरातून जागजागी आम्ही उत्सव साजरा करीत आहे। आमचा विजय आज झाला, उद्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी इतकं घेऊन राहिले सर। आज 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे, कारण की 2 ठाकरे बंधू एकत्र आहेत। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे वाघ आहेत। जर मराठी माणसाला महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये जर राहायचं असेल स्वाभिमानानं, तर मराठी माणसा जागा हो आणि ठाकरे बंधूंचा धागा हो, असं मी या ठिकाणी सांगतो। आणि दिवाळी आम्ही आज या ठिकाणी पाथर्डी शहरामध्ये फटाके वाजवून सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरी केली आहे। तर आमचे महाराष्ट्रातून समान नाही का मराठी माणसाची मागणी आहे की ठाकरे बंधूंनी येणाऱ्या महानगरपालिकेला सुद्धा एकत्र येऊन नाही का मुंबईच्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावा, अशी सर्व मराठी माणसाच्या आग्रहाची मागणी आहे। या प्रसंगी नवनाथ चव्हाण, रामकिसन भिसे, नंदकुमार डाळिंबकर, सचिन नागपुरे, अंकुश आभाड, फुलचंद चिमटे, गौतम वाघ, किशोर गाडेकर, बबन शेळके, विकास दिनकर, नवनाथ उगल मुगले, जमाल पठाण, विष्णू शिरसाट, पांडुरंग सकुंडे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर।
कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.